माझे नाव पल्लवी आहे. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होते. मी माझे चैनीचे जीवन सुखाने जगत होते. माझ्या आयुष्यात फक्त आनंद होता. माझ्या आई-वडिलांचा माझ्यात जीव असला होता. पप्पा बँकेत नोकरी करत होते आणि माझी आई एका शाळेत शिक्षिका होती. मला लहानपणापासूनच अभ्यासाची खूप आवड होती. त्यामुळे माझ्या आई-वडिलांना मला अभ्यासाला बस असे कधी म्हणायची गरज लागली नाही. शाळेत असतानाही मी माझ्या शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी होते. मी कोणालाच दुःखात पाहू शकत नव्हते. जर वाटेत मला कुणी संकटात सापडले तर मी ताबडतोब गाडीतून खाली उतरून त्यांना मदत करायचे. माझे आई वडील मला जेव्हा इतरांना मदत करताना पाहायचे तेव्हा त्यांना खूप आनंद व्हायचा आणि ते मला आशीर्वाद द्यायचे की तुझ्या आयुष्यात तू सदैव आनंदी राहशील, कारण तू दुसऱ्यांचे दुःख नेहमी समजून घेती. त्यामुळे देवही तुझे कधी वाईट करणार नाही. शाळेत माझ्यासोबत सगळे एकत्र राहत होते, पण माझी सर्वात चांगली मैत्रीण एकच होती, जिच्यासोबत मी माझ्या मनातील सर्व गोष्टी शेअर करायचे. मला डॉक्टर व्हायचे होते आणि माझी मैत्रीण साक्षीला एअर होस्टेस बनायचे होते. ती माझी जिवलग होती. एके दिवशी मला समजले की साक्षीचा मोठा भाऊ, जो आपल्या पत्नी आणि मुलांसह युरोपमध्ये स्थायिक झाला होता, त्याने आपल्या आई वडील आणि बहिणीलाही युरोपमध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला. ही बातमी ऐकून मला खूप वाईट वाटले, कारण माझी एकच अशी मैत्रीण होती जिच्यासोबत मी सर्व प्रकारच्या गोष्टी बोलायचे. मी तिच्याशिवाय पूर्ण अपूर्ण होते. ती गेली तर मला तिच्याशिवाय करमेल का असे मला वाटू लागले होते. त्यामुळे मी दुःखी राहू लागले. मग साक्षीने मला समजावले की तू काळजी करू नकोस, एक दिवस मी नक्कीच एअर होस्टेस बनेन आणि मग तुला माझ्यासोबत विमानात फिरवेल. साक्षीचे बोलणे ऐकून मला हसू यायचे आणि मग एके दिवशी साक्षी तिच्या फॅमिलीसह युरोपला गेली. त्यानंतर मला असे वाटू लागले की मी पूर्णपणे एकटी झाले आहे. पण हळूहळू मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागले. मला डॉक्टर व्हायचे होते आणि ते माझे आणि माझ्या आईवडिलांचे स्वप्न होते, जे मला पूर्ण करायचे होते. त्यानंतर प्रत्येक वेळी मला चांगले गुण मिळायचे तेव्हा आईबाबांना माझी काळजी असायची की अभ्यासाबरोबरच मी स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे. मी अभ्यासात व्यस्त असल्याचे पाहिले की आई येऊन मला स्वतःच्या हाताने नाश्ता खाऊ घालायची. मी आईला समजावून सांगायचे, काळजी करू नकोस, मी आता मोठी झाली आहे आणि मी माझी काळजी घेऊ शकते. आई मला खडसवायची आणि म्हणायची, तू तुझी काळजी घेत नाही, तू वेळेवर जेवली नाहीस तर तू आजारी पडशील, मग तू तुझे डॉक्टर होण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार. मग मी प्रेमाने आईच्या गळ्यात हात घालून म्हणायचे, ठीक आहे आई, तू सांगशील तसं मी करेन. माझं ऐकून आई खुश व्हायची. एके दिवशी माझे वडीलसुद्धा मला म्हणत होते की बेटा, कधी कधी आमच्यासोबतसुद्धा बसत जा. मला वडिलांच्या बोलण्यात काही वाईट वाटत नव्हते. हे खरे आहे की मी माझ्या अभ्यासात मग्न असायचे. मी माझ्या पालकांच्या एकाकीपणाचा विचारही केला नाही आणि माझे डोळे ओले झाले. मी आई आणि बाबांना म्हणाले, माफ करा आई आणि बाबा, मी माझ्या अभ्यासापुढे तुमच्याबद्दल कधीच विचार केला नाही. त्या रात्री आम्ही बराच वेळ एकमेकांशी बोलत राहिलो आणि मी वेळेचा मागोवा गमावला. चांगला काळ किती लवकर निघून जातो हेच कळत नाही. आता मी आई आणि बाबांना थोडा वेळ द्यायला लागले. आई बाबा पण आनंदी राहू लागले. दिवस असेच जात होते. एके दिवशी आई बाबांना कुठेतरी जायचे होते. माझे बाबा मला म्हणाले, आज तुझ्या आईला आणि मला बाहेर जायचे आहे. आम्ही संध्याकाळपर्यंत परत येऊ. काळजी करू नको. कॉलेजमधून आल्यावर जेवण करून घे. आई आणि बाबा मला कॉलेजला सोडून त्यांच्या कामासाठी गेले. कॉलेजला गेल्यावर सर येईपर्यंत मी माझ्या अभ्यासात व्यस्त झाले. कॉलेजमध्ये सगळे मला मूर्ख म्हणायचे, पण मी लक्ष देत नव्हते. माझी एकच आवड होती, ती म्हणजे अभ्यास करून डॉक्टर व्हायचे. कॉलेज सुटल्यावर मी घरी आले. आई बाबा अजून आले नव्हते. मी जेवण केले आणि विश्रांती घेण्याच्या उद्देशाने बेडवर आडवी झाले. त्यानंतर मी झोपी गेले. पण जेव्हा मला जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. आई बाबा अजून आले नव्हते. आता मी जरा काळजीत पडून बाबांना फोन केला, पण बाबांचा फोन बंद होता. माझे मन घाबरू लागले होते. काहीतरी अघटित घडत आहे असे मला वाटू लागले होते. मी घरात एकटीच होते, त्यामुळे मला भीती वाटत होती.
ज्या घरात मी लहानाची मोठी झाले होते त्याच घरात आज मला भयान शांतता वाटत होती. माझ्या हृदयाची धडधड वाढत होती आणि आता खूप अंधार झाला होता. मी घाबरून घरातून बाहेर पडून शेजाऱ्यांचा दरवाजा ठोठावला. त्यांना माझा आवाज ऐकू गेला नाही. कदाचित ते झोपले असतील. पण दार न उघडल्यामुळे मी निराश होऊन मागे फिरणार होते. तितक्यात काकू बाहेर आल्या आणि म्हणाल्या, "काय झालं पल्लवी? सगळं ठीक तर आहे ना? इतक्या रात्री तू इथे काय करत आहेस?" मी म्हणाले, "काकू, आई बाबा सकाळपासून काही काम आहे असे सांगून बाहेर गेले आहेत आणि अजून घरी परतले नाही. त्यांचा फोनही बंद लागत आहे. मला खूप चिंता वाटत आहे." काकू म्हणाल्या, "पल्लवी बेटा, काळजी करू नकोस. ते कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकले असेल. ते येतच असतील. तू जाऊन आरामात झोप आणि गेट नीट बंद कर. तुला काही लागलं तर मला सांग." त्यानंतर मी घरी आले, पण मला जास्त चिंता वाटू लागली होती. मनात चुकीचे विचार येत होते. मी माझ्या खोलीत आल्यावर मी दार नीट बंद करून बेडवर आडवी झाले, पण मला झोप येत नव्हती. मी झोपायचा प्रयत्न करत होते, पण माझी झोप माझ्यापासून कोसं दूर होती. आता मला जास्तच अस्वस्थ वाटू लागले होते. म्हणून मी उठून देवघरात गेले आणि देवाच्या समोर हात जोडून बसले. मी माझ्या पालकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत होते. आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते. आई बाबा मला न सांगता इतका वेळ घराबाहेर कधीच राहिले नव्हते. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. मी माझ्या मनातील चुकीचे विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि रडत देवाची प्रार्थना करू लागले की माझे आई वडील जिथे असतील तिथे चांगले राहावे आणि सुखरूप व्यवस्थित घरी यावे. त्यानंतर मी तिथेच अंथरूण टाकून झोपी गेले. त्यानंतर पहाटे 5 वाजता फोनच्या आवाजाने मी घाबरून उठले आणि थरथरत्या हातांनी मी फोन उचलला आणि तिकडून जे बोलले ते ऐकून मी किंचाळले. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी वारंवार ओरडत होते की तुम्ही खोटे बोलत आहात. हे शक्य नाही. कोणाची अशी घाणेरडी चेष्टा करून तुम्हाला काय मिळते? माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. तिकडून फोनवर बोलणारी व्यक्ती बोलत होती की मी खोटं बोलत नाही. मी हॉस्पिटलमधून बोलतोय. तू इथे ये आणि तुझ्या नातेवाईकांना ओळख. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी वारंवार ओरडत होते की तुम्ही खोटे बोलत आहात. हे शक्य नाही. कोणाची अशी घाणेरडी चेष्टा करून तुम्हाला काय मिळते? माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. तिकडून फोनवर बोलणारी व्यक्ती पुन्हा पुन्हा बोलत होती की मी खोटं बोलत नाही. मी हॉस्पिटलमधून बोलतोय. तू इथे ये आणि तुझ्या नातेवाईकांना ओळख. माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. आई बाबा मला जगात एकटे सोडू शकत नाहीत. त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही हे त्यांना माहीत आहे. मग असे का? मला ते असहाय्य कसे सोडू शकतात? माझ्या हातातून फोन निसटला होता आणि मी तिथेच बेशुद्ध पडून होते. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा माझे सारे जग उद्ध्वस्त झाले होते. आई बाबा त्यांच्या लाडक्या परीला जगात एकटे सोडून गेले होते. माझ्या आईबाबांच्या निधनाची बातमी ऐकून माझे काका काकूही गावावरून आले. त्यांनी मला समजावून सांगायला सुरुवात केली की बेटा, जे व्हायचे होते ते झाले आहे. त्याला कोणी रोखू शकत नाही. आमच्या घराजवळचे आणि काही नातेवाईक सर्व घराजवळ जमले होते. हॉस्पिटल आणि पोलीस प्रक्रिया पार पडल्यानंतर माझ्या आईवडिलांना ॲम्ब्युलन्समधून घरी आणण्यात आले आणि सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मी रात्रंदिवस रडत होते. जेव्हा माझे चुलते मला समजवण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा मी आणखीनच रडायचे. आईबाबांशिवाय ते घर आता घरच वाटत नव्हते. हळूहळू सर्व नातेवाईक निघून गेले. फक्त काका काकू आणि त्यांच्या मुली उरल्या. मीच काका काकूंना थांबवले होते. मग मी एकटी कशी राहू शकते? काका काकू थांबल्याने घरात मला काहीसा आधार वाटत होता. पण आईबाबांची उणीव कोणीच भरून काढू शकत नाही. पुढचे काही दिवस मी गप्प राहू लागले. जेव्हा मी कॉलेजला जायचे तेव्हा वर्गात न जाता गार्डनमध्ये एकटीच जाऊन बसायची आणि खूप रडायचे. असे वाटायचे की आई बाबा कुठून तरी येतील आणि मला म्हणतील, पल्लवी बाळा, एवढी का रडत बसली आहेस? पण असं काही होत नव्हते. जेव्हा संध्याकाळ व्हायची
तेव्हा मी डोळे स्वच्छ करून या विचाराने घराकडे निघायचे की घरी आई बाबा माझी वाट पाहत असेल आणि घरी गेल्यावर आई दार उघडेल आणि म्हणेल की पल्लवी, एवढा वेळ कुठे थांबली होती? आम्हाला तुझी काळजी वाटत होती, पण देवघरी गेलेली माणसं परत येत नाहीत हे माझ्या लक्षात येत नव्हते. आईबाबांशिवाय घराला घर पण नव्हते, त्यामुळे मला घरी जावं वाटत नव्हतं. कारण आईवडिलांच्या आठवणी त्या घरात ताज्या होत होत्या. आईबाबांशिवाय आयुष्य खूप अवघड होतं. पण असं म्हणतात की आयुष्य आणि वेळ कोणासाठी थांबत नाही, हे खरे आहे. एक दिवस मी कॉलेज आणि माझे क्लासेस करून घरी पोहोचले. तेव्हा काका बाजारात गेले होते आणि काकू तिच्या 2 मुलींसोबत आई आणि बाबांच्या खोलीत झोपल्या होत्या. काकूंना आई आणि बाबांच्या खोलीत झोपलेले पाहून मला राग आला आणि मी त्यांना रागाने म्हणाले, काकू. यावर काकू घाबरून उठल्या. मग मी म्हणाले, तुम्ही माझ्या खोलीत जाऊन झोपा, मी आईबाबांच्या खोलीत झोपेन. काकू शांतपणे निघून गेल्या. पण काकूच्या मुली माझ्याकडे डोळे काढत बघत निघून गेल्या. अभ्यास करत असताना मी आई आणि बाबांच्या खोलीत आले आणि आईबाबांचा फोटो घेऊन तिथेच बेडवर पडून राहिले आणि खूप वेळ त्यांची आठवण काढत राहिले. मग मला कधी झोप लागली ते कळलेच नाही. मग काका आले आणि मला उठवले. मी उठले. काका म्हणाले, पल्लवी बाळा, स्वतःची अशी अवस्था करून काय उपयोग? तुझ्या आईबाबांच्या आत्म्याला दुःखी करू नकोस. तू आनंदी असेल तर तुझ्या आईबाबांच्या आत्म्याला शांती मिळेल. काकांनी जेव्हा मला पल्लवी बाळा हाक मारली तेव्हा मला असे वाटले की बाबा मला हाक मारत आहेत. मला माझ्या चुलत्यामध्ये वडील दिसले. मी लगेच काकांना मिठी मारली आणि रडू लागले. काका मला बराच वेळ धीर देत राहिले आणि समजावून सांगत होते की जो या जगात आला आहे त्याला एक ना एक दिवस जायचेच आहे. मग जो जातोय त्याच्या मागे आपण आपले आयुष्य वाया घालून काय उपयोग? म्हणून तू तुझे लक्ष अभ्यासावर केंद्रित कर आणि तू डॉक्टर बनून तुझे आणि तुझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण कर. काकांच्या स्पष्टीकरणाचा माझ्यावर खूप परिणाम झाला. काका माझ्या बरोबर आहेत हे मला समजले. आईबाबांची आठवण काढत मी माझा मार्ग चुकले होते. मी डॉक्टर व्हावे हे माझ्या आईवडिलांचे स्वप्न होते. मी स्वतःला उद्ध्वस्त केले तर माझ्या आईवडिलांचे स्वप्न मी पूर्ण कसे करणार? मग मी हळूहळू माझ्या दुःखातून स्वतःला वर काढू लागले. माझ्या आईवडिलांच्या आठवणी माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात लपून ठेवल्या आणि मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागले. काका आणि काकू त्यांच्या गावाकडचे घर विकून इकडे माझ्यासोबत राहू लागले. माझ्या वडिलांप्रमाणेच काकांचेही माझ्यावर खूप प्रेम होते. जेव्हाही मला कुठलेही काम करायचे असेल तेव्हा मी काकांना सांगायचे. त्या दिवशी मला कॉलेजची फी भरायची होती म्हणून मी काकांना एवढेच सांगितले की मला माझ्या कॉलेजची फी भरायची आहे, मला काही पैशांची गरज आहे. माझे काका फार शिकलेले नव्हते. ते लहान मोठ्या नोकरी करायचे. माझं ऐकून ते थोडा वेळ शांत झाले आणि मग म्हणाले, ठीक आहे पल्लवी बाळा, मी पैशांची व्यवस्था करेन. असे म्हणत काका कामावर गेले. त्यानंतर मी कॉलेजला जायची तयारी करत होते. तेवढ्यात काकूंनी मोठ्या आवाजात माझे नाव घेतले आणि ते म्हणाल्या, पल्लवी, काकांकडून फीचे पैसे मागताना तुला लाज वाटत नाही का? तुला माहीत आहे ना, तुझे काका लहान सहान काम करतात, त्यातून घर खर्चसुद्धा नीट भागवता येत नाही. मग ते तुझ्या कॉलेजच्या फीसाठी हजारो रुपये कुठून आणणार? आता तुझे शिक्षण पुरेसे झाले आहे. तू तुझे शिक्षण थांबव आणि कुठेतरी एखादी नोकरी शोध, म्हणजे तू 4 पैसे घरात आणशील. काकूचे बोलणे ऐकून मला खूप राग आला. रागाच्या भरात मी माझा नाश्ता न करता कॉलेजला निघाले. पण जेव्हा मी थंड मनाने विचार केला तेव्हा मला काकूचे म्हणणे बरोबर असल्याचे वाटले. काका जास्त शिकलेले नव्हते, त्यामुळे त्यांना फारसे काम मिळत नव्हते. मला माझ्या काकांचे वाईट वाटले. माझ्या काकांचे माझ्यावर किती प्रेम होते. मी त्यांना सांगताच त्यांनी माझी फी भरण्यास होकार दिला. मला माहीत नाही की ते पैसे कुठून आणतील आणि मग मी त्या पैशातून कॉलेजची फी भरेन. पण मी इतकी स्वार्थी नव्हते. दुसऱ्यांना अडचणीत टाकून मी डॉक्टर व्हावे असे मला कधीच वाटत नव्हते. मी मनावर दगड ठेवला आणि मी माझे शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आणि मग इकडे तिकडे नोकरी शोधू लागले. नोकरी मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागले नाहीत. लवकरच मला नोकरी लागली. तेव्हा काका खूप रागवले
आणि म्हणाले, पल्लवी बाळा, तू हे बरोबर केले नाहीस. तुला भाऊ आणि बहिणीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. तू पैशाची काळजी कशाला करते? मी कुठून तरी व्यवस्था केली असती. पण मी काकांना समजावले, काही हरकत नाही काका. घरची परिस्थिती चांगली झाली की मी पुन्हा माझे शिक्षण चालू करेन. हळूहळू दिवस असेच जात होते. घरची परिस्थिती सुधारू लागली होती. पण काही दिवसांपासून माझी तब्येत बिघडायला लागली होती. मला डोकेदुखी आणि हलकासा ताप येत होता. म्हणून काकू मला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी मला काही औषधे दिली आणि म्हणाले, हा मोसमी ताप आहे, तो लवकरच निघून जाईल. पण आता काकू मला रोज संध्याकाळी एक गोळी द्यायची आणि म्हणायची की ही गोळी खा, म्हणजे तुझ्या अंगात ताकद येईल आणि तुला पुन्हा ताप येणार नाही. यावर मी म्हणाले, काकू आता मी बरी आहे, मला औषध घेण्याची गरज नाही. पण काकू मला गोळी खाण्यास खूप आग्रह करायची आणि ती गोळी खाण्यास भाग पाडायची. पण काही दिवसानंतर मला जाणवू लागले की माझ्या स्किनचा कलर काळा पडत चालला आहे. मला वाटले की कदाचित तापामुळे रंग काळा झाला असावा, नंतर आपोआप बरं होईल. पण हे माझ्या लक्षात आले नाही की चेहरा बरा होण्याऐवजी जास्तच खराब झाला. रंग काळा होण्याबरोबर चेहऱ्यावर पिंपल्सही दिसू लागले होते. त्यानंतर पिंपल्समुळे चेहऱ्यावर खूप डाग पडले, ज्यामुळे चेहरा खूपच करूप दिसू लागला. काकांना माझ्या लग्नाची काळजी होती, पण मला बघायला आलेला कोणताही मुलगा माझा चेहरा बघताच नकार देत होता. माझ्या दोन्ही चुलत बहिणींची लग्न झाले. मला बघायला आलेल्या मुलांनी मला नाकारले होते आणि माझ्या काकूच्या मुलींना पसंत केले होते. त्यामुळे मी आता लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. मला बऱ्याच मुलांनी रिजेक्ट केल्यामुळे मी खूप नर्वस झाले होते. मला पुन्हा पुन्हा यातून जायचे नव्हते. काकूंना मी स्पष्टपणे सांगितले की मी लग्न करणार नाही, पण मी लवकरात लवकर लग्न करून या घरातून बाहेर पडावं अशी त्यांची इच्छा होती. पण मी कडक शब्दात सांगितले होते की जर मला कोणी घरात लग्नाबद्दल विचारलं तर मी जीव देईन. मग भीतीपोटी काकांनी माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकला नाही. काकू ही गप्प झाल्या. कदाचित काकांनी तिला समजावलं असेल. एक दिवस काकू माझ्याकडे एक क्रीम घेऊन आल्या आणि म्हणाल्या, ही क्रीम तू तुझ्या चेहऱ्यावर लाव. 8 दिवसात तुझा चेहरा व्यवस्थित होईल आणि चेहऱ्याचा कलरही उजळेल. मी नकार देत राहिले, पण काकूने माझे ऐकले नाही आणि म्हणाल्या, फक्त शेवटच्या वेळेस माझे म्हणणे ऐक. काका पण म्हणू लागले, बेटा तुझी काकू एवढ्या आत्मविश्वासाने देते तर मग लावायला काय हरकत आहे. काकांचा मान राखण्यासाठी मी ती क्रीम काकूकडून घेतली आणि झोपायच्या आधी मी ती क्रीम लावू लागले. मला काकूने सांगितले की कधीही आरशाकडे पाहू नकोस, नाहीतर अशा क्रीमचा परिणाम निघून जाईल. काकूंच्या रूढीवारी शब्दावर मी हसले. मला मेकअप करायची फारशी आवड नव्हती, त्यामुळे आरशात न बघण्याची अट ही काही फार मोठी अट नव्हती. मी काकूंची अट मान्य केली. पण एक दिवस मला बघायला एक मुलगा आला आणि त्यांनी मला पसंत केले. तेव्हा मला खरंच वाटलं. मला खात्री पटली की हो, काकूने मला दिलेली क्रीम खरोखर काम करते. माझ्या भावी सासूबाईंनीही माझे खूप कौतुक केले आणि म्हणाले की आम्हाला इतकी सुंदर सून मिळू शकली नसती. एवढी सुंदर सून मिळणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. आणि थोड्याच दिवसात माझे सूरजसोबत लग्न झाले आणि मग मी सूरजची वधू बनून सूरजच्या घरी आले. जेव्हा मी वधू बनले तेव्हा मला स्वतःला पाहण्याची खूप इच्छा होती. पण काकूंचे शब्द मला आठवले, जर मी आरशात बघितले तर माझा चेहरा खराब होईल. माझ्या ह्या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. पण तरीही असे काही प्रत्यक्षात घडले तर काय होईल या विचाराने मी स्वतःला आवरले. सूरजने मला तिरस्कार करावा असे मला वाटत नव्हते. मी वधू बनून आमच्या खोलीत बेडवर बसले होते आणि सूरजची वाट पाहत होते. काही वेळाने सूरज आतमध्ये आला. त्याने मला एक छान सोन्याची अंगठी गिफ्ट केली आणि त्याने माझा हात त्याच्या हातात घेऊन खूप गप्पा मारल्या. त्याचे प्रेमळ शब्द ऐकून माझ्या मनाला खूप आनंद होत होता. सूरजसोबत आयुष्य इतकं सुंदर होईल असं कधीच वाटलं नव्हतं. सूरज माझी इतकी काळजी घ्यायचा की जणू मी काचेची बाहुलीच आहे. सूरजच्या आईनेही माझी खूप काळजी घेतली. मी घरातील सर्व आरसे काढले होते. मला वाटायचे की जर मी आरशात बघितले तर
मी पुन्हा कुरूप होईल. मग सूरज मला त्याच्या आयुष्यातून हाकलून देईल अशी भीती मला वाटत होती. सूरजने मला आरसे काढण्याचे कारण विचारले होते, पण मी त्यावर काही उत्तर दिले नाही. पण सूरज बेडरूममध्ये माझ्या मागे येऊन थांबल्यावर मी त्याला सगळं सांगितलं. माझं बोलणं ऐकून सूरज खूप हसला आणि मग त्याने माझ्यासमोर एक आरसा ठेवला. मी माझा चेहरा पाहताच माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले होते, कारण माझा चेहरा अजिबात बदलला नव्हता. उलट तो पूर्वीसारखाच कुरूप चेहरा होता. याचा अर्थ सूरजने मला माझ्या कुरूपतेसह स्वीकारले होते आणि मी वेडी हा विचार करत होते की सूरजने मला माझ्या सौंदर्यामुळे स्वीकारले आहे. मला असे आश्चर्यचकित पाहून सूरजने मला त्याच्या जवळ घेतले आणि प्रेमाने माझ्या केसांना हात फिरवला आणि म्हणाला, पल्लवी, मी तुझ्या चेहऱ्यावर नाही तर तुझ्या मनावर प्रेम करतो. तू खूप छान मुलगी आहेस. तू नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असते. कदाचित तुला आठवत नसेल की एकदा माझी आई मार्केटमध्ये गेली होती. तिची तब्येत अचानक बिघडली. तेव्हा तूच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि तू डॉक्टरांशी देखील बोलली होती. मी तिथे पोहोचेपर्यंत तू हॉस्पिटलमधून गेली होती. तेव्हा कदाचित तू कॉलेजला असावी. पल्लवी, मी माझ्या आईवर सगळ्यात जास्त प्रेम करतो. माझ्या आईशिवाय माझ्या या जगात कोणीच नाही. मी जेव्हा आईला दवाखान्यात भेटायला आलो आणि जेव्हा मला तुझ्याबद्दल कळले तेव्हा तू निघून गेली. पण मला तुला भेटायचे होते आणि माझ्या आईचे प्राण वाचवल्याबद्दल मला तुझे आभार मानायचे होते. पण तू गेली होतीस. मी त्यानंतर दवाखान्यातून तुझा पत्ता घेतला आणि मला तुला भेटायला तुझ्या घरी जायचे होते. पण त्याआधीच मी तुला वाटेत भेटलो. तू लहान गरीब मुलांना मदत करत होतीस. मला ते खूप आवडले. त्याचवेळी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. अनेकदा असं व्हायला लागलं की तू कॉलेजला गेल्यावर मी तुला बघायला यायचो. काही दिवसांनी तू मला अस्वस्थ दिसू लागली. तुझे डोळे लाल दिसत होते, जर तू रडत आहे. मी इकडे तिकडे चौकशी केली तेव्हा कळले की तुझे आई वडील वारले आहेत. मला खूप दुःख झाले. मी तुझ्याकडे येणार होतो, पण मला माहीत होतं की ओळख नसल्यामुळे तू माझ्यासोबत बोलणार नाही, म्हणून मी आलो नाही आणि माझे मन दुःखी झाले. मग मला कळलं की तू कॉलेजला जाणं सोडून दिलं आहेस. मी पण थोडा माझ्या व्यवसायात अडकलो होतो. मी नवीन व्यवसाय सुरू केला होता, म्हणून तो सेटल करण्यात मी व्यस्त होतो. तो व्यवसाय सेटल करताना 2 वर्ष निघून गेली, पण या 2 वर्षात मी तुला क्षणभरसुद्धा विसरलो नव्हतो. माझ्या आईने मला लग्नाचे विचारल्यावर मी आईला तुझे नाव सांगितले की ही तीच मुलगी आहे जिने तुला दवाखान्यात ॲडमिट केले होते. आईला पण आनंद झाला, कारण आईलाही तू खूप आवडली होती. एकदा मी तुला रस्त्यात पाहिले तेव्हा तुझा चेहरा पूर्वीसारखा नव्हता, पण मी तुझ्या चेहऱ्यावर नाही तर तुझ्या प्रेमात होतो आणि म्हणूनच मी आईला तुझ्या घरी आपल्या नात्यासाठी पाठवले. आणि आज बघ, तू माझी बायको झाली आहेस आणि मी तुझ्यासोबत आहे. मी आश्चर्यचकित होऊन सूरजचे बोलणे ऐकत होते. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू तरळत होते. नशीब इतकं चमकेल असं कधीच वाटलं नव्हतं. मी सूरजच्या छातीला मिठी मारली आणि सूरजनेही मिठी घट्ट केली. माझ्याने सूरजचे आयुष्य असेच आनंदाने जाऊ लागले. मग एके दिवशी काका आमच्या घरी आले आणि म्हणाले की तुझी काकू खूप आजारी आहे आणि तिला तुला भेटायचे आहे. मग मी आणि सूरज ताबडतोब काकूंना भेटायला गेलो. काकूकडे गेल्यावर त्यांनी हात जोडून माझी माफी मागितली आणि म्हणाल्या, पल्लवी, मला माफ कर. तुझे रूप खराब करण्यात मीच कारणीभूत होते. कारण तुला माहीत आहे की तुझ्या काकांना काही काम नव्हते आणि तुला 2 बहिणी होत्या ज्यांचे लग्न होणार होते. तू काम करत होतीस आणि त्यामुळे मी तुला त्या गोळ्या खाऊ घातल्या आणि तुझे रूप बिघडवले आणि मग मला जे हवे होते ते झाले. माझ्या दोन्ही मुलींचे लग्न झाले. त्यानंतर मला कसलेच टेन्शन नव्हते. त्यामुळे तू पण लग्न करावं अशी माझी इच्छा होती आणि म्हणून मी तुझ्यासाठी क्रीम आणली, जेणेकरून तुला वाटेल की तू सुंदर झाली आहेस आणि तू पुन्हा लग्न करायला तयार होशील. कारण तू लग्नाला नकार दिला होतास. ती क्रीम कुठलीही गोरी करणारी क्रीम नव्हती, तर ती फक्त एक साधी सनस्क्रीम होती, जी मी एका छोट्या डब्यात टाकून तुला दिली होती. आणि मग बघ, देवाची कृपा अशी होती की सूरजच्या आईला तू आवडली होती. पण आता माझी वेळ संपली आहे. मी देवाच्या घरी जाण्यापूर्वी तू मला माफ केलेस तर कदाचित देवही मला माफ करेल.
मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे. पल्लवी बेटा, मला माफ कर. मी काकूला माफ केले, कारण देवाने माझ्यावर जे केले होते आणि देवाने मला जे दिले होते त्यामुळे मी खूप खुश होते. माझे आई वडील सोडले तर माझ्या आयुष्यात कशाचीही कमतरता नव्हती. सूरज आणि मी घरी आलो होतो. सूरज मला एका चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेला. काही दिवस ट्रीटमेंट घेतली आणि माझा चेहरा पुन्हा तसाच झाला. सूरजने मला आणखीन एक सरप्राईज दिले आणि म्हणाला की तू तुझे अपूर्ण शिक्षण पूर्ण करून तुझी आणि तुझ्या आईवडिलांची स्वप्ने पूर्ण कर. त्याने मला पुन्हा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर मी माझे शिक्षण पूर्ण करू लागले आणि हळूहळू वेळ निघून गेली. त्यानंतर मी एक डॉक्टर झाले आणि मी 6 महिन्यांच्या व्हिसा पासपोर्टवर प्रशिक्षणासाठी युरोपला चालले होते. त्यासाठी सूरजने मला एअरपोर्टपर्यंत ड्रॉप केले आणि मी माझा विमानात पुढील प्रवास चालू केला. विमान आता आकाशात उडणार होते आणि मी माझ्या स्वप्नात हरवून जात होते. तितक्यात एक सुंदर एअर होस्टेस माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, मॅम प्लीज तुम्ही सीट बेल्ट लावून घ्या. तिने मला सीट बेल्ट लावण्यास मदत केली. पण तेव्हाच माझ्या लक्षात आले की ही साक्षी तर नाही ना. त्यामुळे मी तिच्या शर्टवर असलेली नेमप्लेट वाचण्याचा प्रयत्न केला. त्या नेमप्लेटवर नाव होते, ते म्हणजे साक्षी अरोरा. मी नाव वाचताच तिने मला मिठी मारली. जेव्हा मी विमानात एंटर केले होते तेव्हापासून तिची नजर माझ्यावर होती. तिला सुद्धा वाटत होते की मी पल्लवी आहे. त्यामुळेच ती सीट बेल्टचे निमित्त करून माझ्याजवळ आली होती आणि तिने सुद्धा मला ओळखले. त्यानंतर मी 6 महिने त्यांच्याच घरात राहून मी माझे ट्रेनिंग कंप्लीट केले आणि मी पुन्हा आपल्या मायदेशी परतले. आज मी आमच्या शहरातील एका मोठ्या खाजगी दवाखान्यात स्पेशल सर्जन डॉक्टर म्हणून आहे. आता आम्ही सतत एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि लवकर मी आणि सूरज साक्षी अरोराच्या लग्नाला युरोपला जाणार आहोत. त्यासोबतच आम्ही आमची युरोप टूर देखील करणार आहोत. आज मी खूप आनंदी आहे. माझ्या आईबाबांचे आणि माझे स्वप्न मी सूरजच्या आणि माझ्या मैत्रिणीच्या मदतीने पूर्ण केले आणि मला आनंद आहे की मी माझ्या बालपणीच्या मैत्रिणीला भेटले आहे आणि माझ्या मनाला एवढा विश्वास होता की सूरज माझ्या सौंदर्य नाही तर माझ्या मनावर खरे प्रेम करतो. मला आयुष्यात अजून काय हवंय? मित्रांनो, जर तुम्ही कोणाचे वाईट केले नाही तर देव देखील तुमचे वाईट करत नाही. तो तुम्हाला इतका आनंद देतो की तुम्ही सांभाळू शकत नाही. देवाने माझी ओंजळ आनंदाने भरभरून दिली आहे. मित्रांनो, ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.